नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते तुम्हा सर्वांचं अगदी स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये। प्रेक्षकांनो, आज आपण हृदयरोगावर जे काही पर्यायी उपचार उपलब्ध आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉक्टर ज्योत्स्ना पाटील मॅडम आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित सिनकर सर। तर तुमच्या दोघांचंही अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये। मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की जे काही पर्यायी उपचार उपलब्ध आहेत ECP, ASMR, OT, तर सध्याच्या काळामध्ये या उपचारांची नेमकी गरज काय? सध्या आपण जे आजकाल जीवनशैलीतले जे बदल अनुभवतो आहे, जसं जंक फूडचं खाणं आहे किंवा वेळेअवेळी जेवण जे बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करत नाहीत, याच्यामुळे येणारं विटॅमिनची काही कमतरता असेल, विटॅमिन D कमी आहे, B12 कमी आहे, फोलिक ॲसिड कमी आहे, अनुवंशिकता हा एक त्याला कारणीभूत घटक आहेच, परंतु वाढता मधुमेहाचं प्रमाण, हायपरटेन्शन ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो किंवा मानसिक ताणतणाव असतील, या सगळ्या गोष्टींच्यामुळे आजकाल हृदयरोग खूप झपाट्याने वाढताना दिसत आहे। प्रदूषण हे पण एक त्याला कारणीभूत घटक आहेत आणि एक्झॅक्टली आता वय हे कारण राहिलेलंच नाहीये, कारण पूर्वी हा वयाशी रिलेटेड आजार समजला जायचा, परंतु आजकाल तरुण लोकांच्या मध्येही तितकंच आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण वाढताना दिसत आहे। एक्झॅक्टली यामागची जर कारणमीमांसा जर आपण चेक केली तर आणि जर आपल्या त्याच्यावर जर आपण कारणमीमांसा शोधून जर त्याच्यावर उपचार पद्धती दिली तर याच विचाराने साधारण पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये हे HBOT, ECP, ESMR, ACT ह्यासारखे जे उपचार आहेत आणि त्याचा ह्या रुग्णांना नक्कीच फायदा झालेला दिसतो आणि एक्झॅक्टली या सगळ्याच्या बरोबर ख्यातनाम हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित सिनकर सरही त्यांचं क्लोज मॉनिटरिंगमध्ये असतात आणि आता हे उपचार जी प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहे तिचं काळाची गरज झालेली आहे। सर, मॅडमनी जे काही आता पर्यायी उपचार सांगितले तर विशेषतः हृदयरोग किंवा हृदयवाहिन्यातील जे अडथळे आहेत ज्याला आपण ब्लॉकेज म्हणतो, तर या पर्यायी उपचारांचा नेमका फायदा कसा होतो? आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झाल्यानंतर सुद्धा काही वर्षानंतर त्यांना पुन्हा हृदयरोगाचा त्रास होतो किंवा पुन्हा ब्लॉकेजेस तयार होतात किंवा पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो। सो हे का होत असेल, त्याला मुख्य कारण म्हणजे एकदा का ही शस्त्रक्रिया झाली की त्यानंतर भविष्यात जे प्रिव्हेन्शन करण्याचे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते फॉलो केले नाही जात। तसंच काही कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्स व्यतिरिक्त काही अनकन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्स आहेत, उदाहरणार्थ स्ट्रेस, पोल्युशन, या गोष्टींकरता कुठलेही मेजरेबल पॅरामीटर्स नाही आहेत आणि ते व्यवस्थित कंट्रोल न केल्यामुळे वारंवार हृदयाचा त्रास होत असतो। सो हा त्रास आपल्याला जर टाळायचा असेल किंवा नवीन ब्लॉकेजेस टाळायचे असतील तर त्याकरता सेकंडरी प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज फॉलो करणं फार गरजेचं आहे। तसंच नुसतं औषध घेणं म्हणजे आपलं सगळं काही व्यवस्थित झालं असं नसून त्याबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अनफॉर्च्युनेटली पेशंट्सना असं वाटतं की माझी अँजिओप्लास्टी झाली म्हणजे मला नवीन हृदय मिळालं, आता मला औषधं घ्यायची गरज नाही, मी पाहिजे ते गोष्टी करू शकतो। तर इकडेच सर्वात मोठी चूक होते। त्यामुळे व्यवस्थित आहार विहार, व्यवस्थित झोपेचं नियंत्रण, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच इतर प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज ज्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये बरेच प्रकार आहेत। सो या प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज जर फॉलो केल्यात तर भविष्यात होणारे नवीन ब्लॉकेजेस टाळणं डेफिनेटली शक्य होऊ शकतं। आणि सर, या पर्यायी उपचारांना नेमका शास्त्रीय आधार काय? आपण या पर्यायी उपचारांबद्दल एक एक करून बघूयात। यात ACT किंवा किलेशन नावाची एक ट्रीटमेंट आहे। ही मॉडर्न मेडिसिनमध्ये हेवी मेटल पॉयझनिंग करता जगामध्ये सर्वत्र मान्यप्राप्त ट्रीटमेंट आहे, पण या ट्रीटमेंटचा हृदयावरती काही उपयोग होतो का याकरता अजून रिसर्च चालू आहे। त्याकरता पूर्वी टॅक्ट नावाची एक ट्रायल घेण्यात आली होती। सो त्या टॅक्ट ट्रायलमध्ये ह्या ट्रीटमेंटनी सध्या फारसा काही फायदा होत नसला तरीसुद्धा त्याच्यामुळे नुकसान काही नाही एवढं तरी नक्की त्या ट्रायलमध्ये दिसलं आहे। सो आपण लॉजिकल रिझनिंग काय असू शकतं हे थोडं जाणून घेऊयात। किलेशन नेमकं काय करतं, तर आपल्या शरीरामध्ये जे लेड, कॅडमियम सारखे हेवी मेटल्स असतात याला किलेशननी ते आपल्या शरीरातनं काढून टाकण्यात येतं। सो मॉडर्न मेडिसिनमध्ये एक गोष्ट नक्की माहिती आहे की लेडसारख्या धातूंमुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये नवीन ब्लॉकेजेस होऊ शकतात। सो हे ब्लॉकेजेस टाळण्याकरता आपल्या शरीरातनं हे हेवी मेटल्स जाणं फार गरजेचं आहे।
तर हे हेवी मेटल्स आपल्या शरीरात येतात कुठून? तो आता जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन वाढत आहे, बराचसा ट्रॅफिक जो काही वाढत आहे, तर यातनं टायर्समधनं कॅडमियम नावाचे धातू हवेमध्ये येतात. तसंच लेड पार्टिकल्स सध्या हवेमध्ये भरपूर आहेत. सो ते आपल्या खाण्यातनं, आपल्या श्वासातनं कुठून ना कुठून आपल्या शरीरात जात असतात. पण अनफॉर्च्युनेटली त्याचं मेजरमेंट कोणीही करत नाही. त्यामुळे ते आपल्या शरीरात जरी असले तरी त्याच्यामुळे नकळत कुठेतरी ब्लॉकेजेस होत असतात. आणि म्हणूनच आपण बघतो की एखाद्याला कुठलेही रिस्क फॅक्टर्स नसताना, म्हणजे डायबिटीस नाही आहे, ब्लड प्रेशर नाही आहे, कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, कुठल्याही प्रकारचे व्यसनं नाही आहेत, तरीसुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला अशा पेशंट्समध्ये सिग्निफिकंट क्रिटिकल ब्लॉकेजेस बघतो. सो कदाचित या ब्लॉकेजेसची कारणं ही अनकन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्स असू शकतात. सो जर या हेवी मेटल्समुळे एखाद्याला ब्लॉकेजेस तयार होत असतील तर किलेशननी कदाचित हे हेवी मेटल्स आपल्या शरीरातनं काढून टाकल्यामुळे नवीन ब्लॉकेजेस होण्याची प्रक्रिया आपण थांबवू शकतो आणि इनडायरेक्टली कदाचित त्याचा हृदयावरती चांगल्या पद्धतीने परिणाम होत असावा. सो ही एक प्रकारची ट्रीटमेंट झाली. दुसरं ECP नावाची एक ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्या हृदयाच्या गतीप्रमाणे ज्यावेळेला हृदय आकुंचन पावतं आणि प्रसरण पावतं त्याच्याबरोबर त्याच्या साथीने त्याला टॅग करून आपल्या शरीरातील रक्तपुरवठा जो आहे हा हृदयाकडे डायव्हर्ट केला जातो. ही ECPची ट्रीटमेंट हार्ट फेलियर किंवा रेझिस्टंट एंजायना किंवा नो रिव्हॅस्क्युलरायझेशन एंजायना, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्या पेशंटला अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करून रक्तपुरवठा वाढवता येणं शक्य नाही आहे फॉर मेडिकल रिझन्स, अशा पेशंट्सना ECPची ट्रीटमेंट देऊन डेफिनेटली फायदा होतो. हे US FDAने पण मान्य केलेलं आहे. सो ECPच्या ट्रीटमेंटनी आपण ब्लॉकेजेसच्या आजूबाजूचे कोलॅटरल्स तयार करून त्यातनं रक्तपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकतो. तसंच तिसरी जी ट्रीटमेंट आहे ESMRचा फुल फॉर्म आहे एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉकवेव्ह मायोकार्डियल रिव्हॅस्क्युलरायझेशन. एक्स्ट्रा कॉर्पोरियल म्हणजे शरीराच्या बाहेर, म्हणजे आतून आपण काही करत नाही. सो ही कम्प्लिटली नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. शॉकवेव्ह म्हणजे याच्यामध्ये आपण साऊंड वेव्ज आपल्या हृदयावरती त्याचं बॉम्बार्डिंग करतो, जेणेकरून मायोकार्डियल रिव्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे हृदयाच्या स्नायूंमध्ये नवीन बारीक केसवाहिन्या तयार करणं, याला निओव्हॅस्क्युलरायझेशन असं म्हणतात. सो या साऊंड वेव्सच्या बॉम्बार्डिंगनी नवीन बारीक केसवाहिन्या हृदयांच्या स्नायूमध्ये तयार होण्याची शक्यता असते. त्या बारीक बारीक झालेल्या केसवाहिन्यांमधनं रक्तपुरवठा सुदृढ व्हावा याकरता ECPची मदत होते आणि याच कोलॅटरल्स हेवी मेटल्सच्या डिपॉझिट्समुळे बंद पडू नये म्हणून ACTचा त्याच्याकरता फायदा होऊ शकतो. सो या तिन्ही ट्रीटमेंट्स ऑफकोर्स योग्य त्या पद्धतीने सिलेक्टेड पेशंट्स करताच त्याचा फायदा होतो. असं नाही की प्रत्येक पेशंटला या ट्रीटमेंटचा फायदा होईल. सो एस्पेशली डायबिटिक पेशंट्समध्ये या ट्रीटमेंटचा सगळ्यात जास्ती फायदा आढळून आला आहे. त्यामुळे पेशंट सिलेक्शन प्रॉपर असेल तर या ट्रीटमेंट्सनी बारीक केसवाहिन्या किंवा कोलॅटरल्स तयार होऊन त्या सुदृढ ठेवून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करणं या ट्रीटमेंट्सनी आपल्याला डेफिनेटली मदत होऊ शकते. आणि मॅडम आता सरांनी बोलताना उल्लेख केला अँजिओप्लास्टी बायपास सर्जरीचा, तर ही जी पर्यायी ट्रीटमेंट आहे तर ती नेमकी काम कशा प्रकारे करते अँजिओप्लास्टी बायपाससाठी? एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर मुळातच हे प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहे. मला इथं अगदी आवर्जून नमूद करा असं वाटतं की प्रतिबंधात्मक उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे साधारण वयाच्या 12 वर्षापासून अगदी 100 क्रॉस केली तरी पण तुम्ही हे उपचार घेऊ शकता. परंतु जेव्हा काही वेळा हार्ट अटॅक येतो, काही कारणाने एन्जिओग्राफी होते वगैरे आणि मग पेशंट पर्यायी उपचार पद्धती शोधायला सुरू करतात आणि मग एक्झॅक्टली मग इकडे येतात किंवा ह्याच्यामध्ये जसं आता सर म्हटले की सिलेक्शन ऑफ पेशंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण एक्झॅक्टली ह्या ज्या उपचार पद्धती आहेत म्हणजे ह्या प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहेत, शिवाय ह्या प्रत्येक वेळी हार्ट अटॅक आल्यानंतरच ट्रीटमेंट घ्या असं नाही आहे की मला डायबिटीज आहे, मला हायपरटेन्शन आहे आणि मला पुढचे कुठले कॉम्प्लिकेशन्स नको आहेत किंवा अनुवंशिकता आहे, घरात हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, तर अशा रुग्णांच्यासाठी ह्या प्रतिबंधात्मक उपचार पद्धती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. पण मी आवर्जून इथे नमूद करायचं वाटतं की जेव्हा एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करायला सांगितलं जातं तेव्हा एक सेकंड ओपिनियन घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी ह्या सर्जरी केल्यानंतरच पेशंट बरा होतो असंही काही नाही आहे. बऱ्याच अंशी आपण ह्या सर्जरी टाळू पण शकतो. परंतु एक्झॅक्टली
कोणत्या पेशंटच्या मध्ये हा प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत आणि नाही, हा सिलेक्शन क्रायटेरिया तितकाच महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचदा आम्ही अनुभव घेतलेला आहे की काही अशा कंडिशन्स असतात की ज्याच्यामध्ये खरोखरच किंवा अगदी तातडीनं एन्जिओप्लास्टी बायपास करणं गरजेचंच असतं. तेव्हा तिथं त्या म्हणजे केल्याच पाहिजेत असा सल्लाही आम्ही देत असतो. आणि सर, तुम्ही मगाशी बोलताना एंजायना ह्याचा देखील उल्लेख केला होता, तर नेमकं हा आजार काय आहे? आणि बऱ्याचशा रुग्णांना माहीत नसतं की हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट, हार्ट फेल्युअर, तर यामध्ये नेमका फरक काय? एंजायना म्हणजे ज्यावेळेला हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो या प्रक्रियेला एंजायना असं म्हणतात. तो एंजायना ओळखायचा कसा, तर एखाद्याला छातीवरती वजन ठेवल्यासारखं किंवा दगड ठेवल्यासारखा दाब जाणवणे, एस्पेशली कुठलेही श्रम केल्यानंतर अशा प्रकारची तक्रार येणे, हे हृदयाच्या डाव्या बाजूला किंवा छातीच्या डाव्या बाजूलाच ही तक्रार येते असं नसून एखाद्याला डाव्या खांद्याला, डाव्या हाताला किंवा पाठीतही अशा प्रकारची कळ येऊ शकते. क्वचित एखाद्याला ॲसिडिटीसारखा त्रास किंवा दातखीळ बसणे अशा प्रकारचा त्राससुद्धा एंजायनाचा असू शकतो. त्यामुळे कुठलेही श्रम केल्यानंतर जर जडपणा जाणवत असेल आणि तो जडपणा आपल्या बेंबीपासून ते हनुवटीपर्यंत पुढच्या बाजूला अथवा पाठीच्या बाजूला कुठल्याही एरियामध्ये येऊ शकतो आणि तो विश्राम केल्यानंतर जर कमी होत असेल तर याचा अर्थ हा त्रास एंजायना असण्याचे चान्सेस जास्ती आहे. सो हा एंजायना ज्यावेळेला हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, तो उदाहरणार्थ ज्यावेळेला ब्लॉकेजेसची संख्या, ब्लॉकेजेसची सिव्हिअरिटी ही 50% पेक्षा जास्ती व्हायला लागते, त्यावेळेला श्रम केल्यावरती पाहिजे तेवढा रक्तपुरवठा हृदयाला न मिळाल्यामुळे एंजायनाचा त्रास होतो. हे ब्लॉकेजेस हळूहळू काळांतराने वाढत जातात आणि अचानक एके दिवशी ज्या वेळेला या ब्लॉकेजवरचा पातळ थर फाटून त्यावरती रक्ताची गुठळी तयार होते, तर त्याच्यामुळे रक्तवाहिनी अचानक पूर्णपणे 100% बंद होते आणि मग त्यावेळेला हृदयांच्या स्नायूंना मोठा डॅमेज होतो. सो या परिस्थितीला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो आणि त्यावेळेला ह्या वेदना किंवा एंजायनाचा जो डिस्कम्फर्ट आहे हा अतितीव्रतेने होतो किंवा त्याबरोबर ॲडिशनल सिम्पटम जसं काही श्वास घ्यायला त्रास होणं, खूप जास्ती घाम येणं किंवा एखाद्याला चक्कर येणं, उलट्या होणं, हे असोसिएटेड सिम्पटम्ससुद्धा त्याबरोबर येतात. तसेच अशा परिस्थितीमध्ये सिरियस हार्ट अटॅक असेल तर तासाभराच्या आत ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे अक्यूट हार्ट अटॅक आल्यानंतर युजली एन्जिओप्लास्टी किंवा औषधं देऊन ती रक्ताची गुठळी विरघळवणे हे फार महत्त्वाचं असतं. सो ही एक सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट्सची मदत घेणं फार गरजेचं असतं. जे काही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स असतात ह्या पेशंट स्टेबिलाईज झाल्यानंतर किंवा भविष्यात पुन्हा त्रास होऊ नये त्याकरता ॲज अ कॉम्प्लिमेंटरी अल्टरनेटिव्ह किंवा योग्य त्या ट्रीटमेंट्सबरोबर ॲडिशनल मदत करण्याकरता आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिन्सची डेफिनेटली हेल्प घेऊ शकतो. पण त्याचा अर्थ असा नाही की कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट्सना सबस्टिट्यूट म्हणून आपण अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटचा वापर करावा. सो हा हार्ट अटॅकबद्दलचा इश्यू झाला. तसंच बऱ्याच जणांना हार्ट फेलियर किंवा कार्डियक अरेस्ट हे हार्ट अटॅक बरोबर सारखंच आहे असं वाटतं, पण हार्ट अटॅक हा एक आपल्या हार्टच्या प्लंबिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे की जिकडे रक्तपुरवठा हृदयाच्या स्नायूंपर्यंत पोचत असतो त्याच्यामध्ये अडथळा आल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. तसंच आपल्या हृदयाची स्पंदनं चालू ठेवण्याकरता आपल्या हृदयाची एक इलेक्ट्रिकल सिस्टीम पण असते ज्याच्यावरती आपल्या नाडीचे ठोके किंवा हृदयाचे ठोके अवलंबून असतात. सो काही कारणास्तव ज्यावेळेला हे हृदयाचे ठोके बंद पडतात त्या परिस्थितीला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो किंवा काही केसेसमध्ये हार्टबीट खूप जास्ती फास्ट होते आणि अनियमित होते. सो त्या केसमध्ये जरी हार्टबीट चालू असली तरी हार्टचं इफेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शन होत नाही. सो त्या केसेसमध्ये सुद्धा कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. ऑफकोर्स त्यामागच्या कारणांमध्ये हार्ट अटॅक हे एक कारण त्याचं असू शकतं, पण हार्ट अटॅक व्यतिरिक्त इतरही काही कारणं आहेत जसं काही एखाद्याला श्वास गुदमरल्यामुळे, इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे, पॉयझनिंगमुळे, इतर अनेक कारणांमुळे सुद्धा कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. सो हार्ट अटॅक हे एकमेव कारण नसून एक कारण कार्डियक अरेस्टसाठी असू शकतं. हार्ट फेलियरमध्ये ज्या वेळेला आपल्या हृदयाचं मेन काम काय असतं की आपल्या सर्व शरीराला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन व्यवस्थित पुरवठा करणे, पण काही कारणामुळे ज्या वेळेला हृदयाची ही क्षमता कमी होते त्यावेळेला आपण त्या पेशंटला हार्ट फेलियर असं म्हणतो. आणि हे युजली समजून कसं घ्यायचं की एखाद्या पेशंटला हार्ट फेलियर आहे तर त्याला श्रम केल्यावरती धाप लागणे
अति थकवा जाणवणे, पायावरती, चेहऱ्यावरती किंवा पोटावरती सूज येणे अशा प्रकारच्या जर तक्रारी होत असतील तर त्याला हार्ट फेलियरची शक्यता असू शकते. हार्ट फेलियरचं हे डायग्नोसिस युजली क्लिनिकल सिम्पटम्स व्यतिरिक्त काही रक्त तपासण्या असतात. उदाहरणार्थ BNP नावाची एक रक्तातली तपासणी असते. तसंच हृदयाच्या इमेजिंग म्हणजे 2D इको नावाची टेस्ट असते, ज्याच्यामध्ये हृदयाची सोनोग्राफी करून हृदयाची कार्यक्षमता बघितली जाते. सो अशा तपासण्यांमधनं हार्ट फेलियरचं निदान होऊ शकतो. सो ह्या तिन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. जरी त्या इंटरकनेक्टेड असल्यात तरी त्या सिनोनिमस किंवा एकसारख्या नाही आहेत. म्हणजे हा जो फरक सर तुम्ही सांगितला, आमच्या प्रेक्षकांच्या शंका खरंच दूर झाल्या असतील. आणि सर जे प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम जे आहेत तर त्यामध्ये उपचाराचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि रुग्णांना त्याचा फायदा कसा होतो? प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटमध्ये एखादी प्रोसिजर झाली असेल किंवा नसेल झाली, त्यांना जी काही औषधं चालू ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ रक्त पातळ ठेवायची औषधं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायची औषधं, डायबिटीज ब्लड प्रेशरची औषधं, ही औषधं रेग्युलर बेसिसवरती घेणं गरजेचं आहे. कारण हे रिस्क फॅक्टर्स कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं असतं. एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी किंवा बायपास केली म्हणजे आपण पूर्णपणे मूळचा आजार बरा केला असं नसून त्यावेळेला तेवढे जे काही ब्लॉकेजेस असतील तेवढेच फक्त ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा अर्थ असा नाही की या ट्रीटमेंटनी भविष्यातले ब्लॉकेजेस होणार नाहीत. सो भविष्यातले ब्लॉकेजेस जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला या ट्रीटमेंट्स आणि औषधांव्यतिरिक्त आपली लाईफस्टाईल चांगली ठेवणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये आपलं डाएट, एक्सरसाइज, शांत झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट, इनफॅक्ट जर एखाद्याला घोरण्याचा खूप त्रास असेल, स्नोरिंग ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा एखाद्याच्या हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकतं. सो त्याची मॅनेजमेंट करणंही फार गरजेचं आहे. तसंच अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये ECP किंवा ACT मधनं आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन जर आपण ट्रीट करू शकलो किंवा नवीन केसवाहिन्या तयार करण्याकरता ॲडिशनल मदत देऊ शकलो तर या अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्सनी फर्दर प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने मदत होऊ शकेल. रुग्णांना या सर्व उपचारांचा कितपत फायदा होतोय हे तपासण्यासाठी आपल्याकडे काही मानांकनं किंवा काही चाचण्या उपलब्ध आहेत? हो. सो कन्व्हेन्शनल ब्लड टेस्टमध्ये ब्लड शुगर, ब्लड कोलेस्ट्रॉल, एखाद्याचं ब्लड प्रेशर हे बेसिक पॅरामीटर्स झालेत. पण त्या व्यतिरिक्त पेशंटचा ECG, 2D इको, तसंच 2D इकोमध्ये एक ॲडव्हान्स सॉफ्टवेअर बेस्ड टेस्ट असते, त्याला ग्लोबल लॉंगिट्युडिनल स्ट्रेन इमेजिंग किंवा GLS इमेजिंग म्हणतात, किंवा स्ट्रेस थॅलियमसारख्या तपासण्या असतात, ज्यातनं हृदयाच्या स्नायूंपर्यंत किंवा टिश्यू लेवलपर्यंत कितपत रक्तपुरवठा होतो आहे हे आपण जाणू शकतो. सो प्रत्येक वेळेला एखाद्या पेशंटला बरं वाटतं आहे की नाही किंवा त्याचे ब्लॉकेजेस दूर झालेत की नाही हे बघायला एन्जिओग्राफीच करायला पाहिजे असं नाही. तर अशा बऱ्याचशा नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आहेत ज्यावरनं आपण पेशंटचा पूर्वीचा त्रास आणि ट्रीटमेंट नंतरचा त्रास या दोन गोष्टी किंवा या टेस्टमधनं प्री आणि पोस्ट टेस्ट जर आपण केलं तर त्या फरकातनं आपण जाणून घेऊ शकतो की पेशंटला खरोखर बेनिफिट होतोय किंवा नाही. आणि एक्झॅक्टली याच्यासाठी कार्डियक मार्कर्स पण असतात की ज्याचे मार्कर्स ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंटच्या नंतर त्याचा आपण अनालिसिस करू शकतो. मॅडम, हे जे उपचार सुरू असतात त्यावेळेस रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घेणं गरजेची आहे आणि याचे साईड इफेक्ट्स काय आहेत नेमके? मुळातच ही जी उपचार पद्धती आहे ही प्रतिबंधात्मक उपचार पद्धती किंवा पर्यायी उपचार पद्धती म्हणून आपण बघतो. याच्यामध्ये मुळातच सगळे बाह्यताच ट्रीटमेंट्स आहेत, म्हणजे याचे नॉन इन्व्हेजिव्ह टेक्निक्स आहेत. तर त्याच्यामुळे तसाही त्याचा साईड इफेक्ट हा ॲज सच खूप निग्लिजिबलच आहे. परंतु जेव्हा पेशंट ट्रीटमेंट घेत असतो तेव्हा त्याचं क्लोज मॉनिटरिंग केलं जातं. अगदी त्याचं हिमोग्लोबिन, त्याचं किडनी फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल, काही कार्डियक मार्कर्स, शुगर लेवल्स, ह्या सगळ्या पॅरामीटर्स हा वेळोवेळी जेव्हा आम्ही मॉनिटर करतो. शिवाय 2D इको वारंवार आपण केला जातो. एस्पेशली हार्ट फेल्युअर पेशंटसाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने बेनिफिट होताना दिसतो. त्यामुळे तसे बघायला गेलं तर काही अगदी किरकोळ गोष्टी जसं म्हणजे प्रेग्नन्सी वगैरेमध्ये थोडंसं विशेष काळजी ह्या ट्रीटमेंटची घ्यावी लागते. पण पूर्णतः नॉन इन्व्हेजिव्ह टेक्निक्स असल्यामुळे, बाह्यता ट्रीटमेंट असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स ॲज सच काही नाही आहेत. फक्त दोन गोष्टी मात्र आम्ही पेशंट्सला प्रिकॉशनरी सांगतो की काही वेळा ते जेवण कधी करून या, एक्झॅक्टली मशीनच्या आधी पोट रिकामं लागतं आणि जेव्हा ACT म्हणजे जेव्हा किलेशन पेशंट घेतात तेव्हा त्याच्यामध्ये पोट भरलेलं लागतं. तर तेव्हा त्यांचं ते टायमिंग त्यानुसार आम्ही पेशंटला ॲडवाईज करत असतो. सो मॅडमनी असं सांगितलं की त्याचे साईड इफेक्ट्स जरी नसले तरी यामध्ये कुठल्या पेशंटना कुठली ट्रीटमेंट देणं हे फार महत्त्वाचं असतं. सो उदाहरणार्थ एखाद्याचं किडनीचं फंक्शन ACTची ट्रीटमेंट असताना मॉनिटर करणं फार गरजेचं आहे. एखाद्याचे किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा क्रिएटिनिन नावाचा ब्लड रिपोर्ट आपण करतो किडनीच्या फंक्शनसाठी, तो जर खराब असेल तर आपल्याला ACTची ट्रीटमेंट
सांभाळून द्यावी लागते किंवा बंद ठेवावी बंद लागते. ठेवावी लागते. तसंच ECPच्या ट्रीटमेंटमध्ये पेशंटच्या हृदयाच्या झडपा नॉर्मल असणं गरजेचं आहे. पायांमधल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस नसायला पाहिजेत. ECP आणि ESMR या दोन्ही ट्रीटमेंट्स करता हृदयाच्या कप्प्यांमध्ये रक्ताची गुठळी कुठली नसायला पाहिजे, कारण या ट्रीटमेंटच्या धक्क्याने काही वेळेस या रक्ताच्या गुठळ्या हृदयातनं सुटून मेंदूकडे गेला तर पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हे ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट नसून आपण जर पेशंट व्यवस्थित सिलेक्ट केला तर डेफिनेटली त्याचे अपाय होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक ट्रीटमेंट कुठल्या पेशंटमध्ये करू नये हे जर माहिती असेल आणि व्यवस्थित पेशंट चूज केला तर त्याचे साईड इफेक्ट्स ऑलमोस्ट नाहीसेच आहेत. सर, जे आपण वैद्यक उपचार म्हणतो म्हणजे मॉडर्न मेडिसिन, तर या उपचारांना हे कसे काय पूरक ठरतात हे उपचार या पद्धतीला, आणि या उपचारानंतर रुग्णांची पूर्ण औषधं बंद करता येतात? कुठल्याही उपचारानंतर औषधं पूर्णपणे बंद होत नाहीत. एखाद्याला हृदयाचा आजार झाल्यानंतर काही बेसिक औषधं, मगाशी जसं आपण म्हटलं की रक्त पातळ ठेवायची औषधं, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता लागणारी औषधं, किंवा एखाद्याला ॲडिशनल विटॅमिन मिनरल सप्लिमेंट्स लागली तर ती औषधं, ही गरजेप्रमाणे आपल्याला कंटिन्यू ठेवायलाच लागतात. कुठल्याही ट्रीटमेंटनी, उदाहरणार्थ एन्जिओप्लास्टी किंवा बायपासनी एक्झिस्टिंग ब्लॉक्स आपण ट्रीट करू शकतो, पण अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्सनी हे ब्लॉकेज विरघळून जातात किंवा नाहीसे होतात असं नाही. तर त्या ब्लॉकेजच्या आजूबाजूंनी नॅचरल बारीक केसवाहिन्या तयार होऊन त्या नॅचरल बायपाससारखं काम करतात, जेणेकरून त्या ब्लॉकच्या पलीकडचा रक्तपुरवठा हा पुरवत होतो. त्यामुळे औषधं ही गरजेप्रमाणे ज्या ज्या गोष्टीसाठी लागणार असतील, किंवा एखाद्याला हार्ट फेलियर असेल तर त्याचं हार्टचं पंपिंग वाढवण्याकरता जी गाईडलाईन डिरेक्टेड 4 प्रकारची औषधं लागतात, ज्याला आपण 4 पिलर्स ऑफ मेडिकल मॅनेजमेंट म्हणतो, ही औषधं पुढे भविष्यात कायमस्वरूपी चालू ठेवायला लागतात. पण मग या अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट किंवा एन्जिओप्लास्टी किंवा बायपासचा फायदा काय होतो, तर आहे त्या परिस्थितीपेक्षा भविष्यात अजून परिस्थिती खालावू नये त्याकरता या ट्रीटमेंट्सची मदत होते, किंवा नवीन कॉम्प्लिकेशन्स भविष्यात उद्भवू नये त्याकरता आपल्याला मेडिसिन्स प्लस अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटचा फायदा होतो. सो आम्ही असेही पेशंट बघितलेत की ज्यांना हार्ट ट्रान्सप्लांटच्या लिस्टवरती पोस्ट केलेलं आहे, पण फॉर्च्युनेटली व्यवस्थित गाईडलाईन डिरेक्टेड औषधं आणि अल्टरनेटिव्ह थेरपीच्या मदतीने अशा पेशंट्सनासुद्धा आम्ही हार्ट ट्रान्सप्लांटच्या लिस्टवरनं बाहेर काढू शकलो आहोत. सो ज्यांचं जीवनशैली चांगली ठेवल्यामुळे त्यांच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज बऱ्यापैकी सुधारल्यात, त्यांना रुटीन कामं करणे शक्य नव्हते, ते व्यवस्थित एक्सरसाइज करू लागलेत, सो त्यांच्यामध्ये रिव्हर्सल हा डेफिनेटली दिसू शकला आहे. सो त्यामुळे अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आणि व्यवस्थित प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज फॉलो केल्यात तर हार्ट फेलियरच्या पेशंट्सचं क्वालिटी ऑफ लाईफ डेफिनेटली सुधारू शकते. आणि मॅडम, आपण जसं मगाशी म्हटलं की ट्रीटमेंट घेताना रुग्णांनी काळजी कोणती घ्यावी, या उपचारांसोबतच जी बदललेली जीवनशैली आहे तर त्याचा देखील यावर रुग्णांवर कसा परिणाम होतो? एक्झॅक्टली, कारण प्रतिबंधात्मक उपचार पद्धती घ्यायला येणाऱ्या रुग्णांची जी संख्या बघायला गेली तर तशी आता ती झपाट्याने वाढतच आहे. कारण एन्जिओप्लास्टी बायपास नंतर पण पुन्हा अंजायना डेव्हलप होतो, पुन्हा ब्लॉकेजेस होत आहेत, किंवा काही डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स वगैरे होतात. तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं की कारण मीमांसा खूप महत्त्वाची आहे. जसं एजिंग साईन, आता एजिंग कंट्रोल करणं कसं गरजेचं आहे त्याच्याबाबत आम्ही गाईडलाईन्स देतो, पण जीवनशैलीतला आमूलाग्र बदल हा खूप फायद्याचा ठरतोय. जसं फॉर एक्झाम्पल सांगते की आलेल्या रुग्णांचा आम्ही आहाराच्या पद्धती खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. जसं डायबेटिक पेशंट आहे की ज्याच्यासाठी कार्बोहायड्रेट्स नाहीत घ्यायचे, पण भारतीय जर जीवन पद्धतीमध्ये कार्बोहायड्रेट्सच प्रमाण जास्त आहे, तर ते त्यांना कशा पद्धतीने मॅनेज करायचं, किंवा आहारातलं एक्झॅक्टली लॅक्झेटिव्ह कसे हे करायचे. कारण कॉन्स्टिपेशन हे कॉमन राहतं, जवळजवळ 80-85% पेशंट हे कार्डियक पेशंट हे कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री घेऊन येतात, की ज्याच्यामुळे जर कॉन्स्टिपेशन नाही ट्रीट झालं तर त्याचं हार्ट अटॅकचं प्रमाणही वाढू शकतं. मग अशा कन्सेप्टमध्ये आम्ही काय करतो की त्यांना एक्झॅक्टली लिफी व्हेजिटेबल्स कसे घ्यावे, किती घ्यावेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जसं आपण मानसिक ताणतणावाचे उपाय सांगतो त्याचप्रमाणे सामाजिक स्वास्थ्य कसं तुमचं इम्प्रूव्ह केलं जाईल. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे एक्झरसाइज. आता हृदयविकार झाल्यानंतर किंवा हृदयविकार होऊ नये असे 2 प्रकारचे प्रोग्राम्स असतात आणि रुग्ण तशा पद्धतीने येत असतात. तर एक्झॅक्टली तुम्हाला हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही व्यायामाचं कुठलं स्वरूप अवलंबलं पाहिजे, आणि हार्ट अटॅक नाही आहे पण तुम्हाला प्रतिबंधात्मक म्हणून तुम्ही बघता, तर त्यावेळी तुमचं एक्झरसाइजचं शेड्यूल कसं हे केलं जातं त्याचं ॲनालिसिस सांगितलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं पेशंटला फिजिकल ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. मग त्यानुसार त्यांना तो प्रोग्राममध्ये आम्ही हे करतो.
तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फॉर एक्झाम्पल की व्यसनांपासून लांब राहा. असं नुसतं व्यसनांपासून लांब राहा असं म्हणणं आणि एक्झॅक्टली त्याच्याबद्दलचा अवेअरनेस त्यांना देणं, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या राहतात. सगळ्यात मला इथे नमूद करा असं वाटतं ते म्हणजे सिम्पल एक गोष्ट आहे, जसं पेशंटचं झोप. जर समजा पेशंटची झोप नाही झाली तर अल्टिमेटली काय होणार आहे की त्यांचा pH बिघडतो. pH बिघडला की तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात. हॉर्मोनल चेंजेसचा परिणाम परत रक्तवाहिन्यांवर होतो. पुन्हा शरीरामध्ये इन्फ्लमेटरी चेंजेस होतात. इन्फ्लमेशन आलं की पुन्हा तिथे ब्लॉकेजेसची सुरुवात होते. त्यामुळे पुरेशी झोप घेणं कितपत महत्त्वाचं आहे, किंवा जर समजा त्याच्यानुसार त्यांना काही ट्रँक्विलायझर्सची वगैरे गरज आहे का. त्यानंतरचा घटक असतो पाण्याचं प्रमाण. म्हणजे जीवनशैलीतले बदल सांगते की जसं किलेशनचं आम्ही काम करतो, पण जगात सगळ्यात श्रेष्ठ किलेशनचं काम करणारं कोण आहे, तर तुमचं पाणी. त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. मग एक्झॅक्टली कार्डियक फेल्युअर पेशंट्स आले तर त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही ट्रीटमेंट घेताना पाण्याचं प्रमाण कसं हवं आहे, तुमचं शेड्यूल कसं आहे, तुम्ही कुठलं काम करता आणि त्याच्यानुसार तुम्ही पाणी कसं पिलं पाहिजे, ह्या सगळ्या बाबतीत. कारण पाणी बॉडी जर तुमची डिहायड्रेट राहिली तर तुमच्या BP सुद्धा कमी जास्त पद्धतीने होऊ शकतो, किंवा बॉडी डिहायड्रेट झाली तर ब्लड विस्कोसिटी वाढते, गुठळ्या होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस आम्ही जीवनशैलीतल्या बदलांच्या मध्ये करतच असतो. त्यामुळे फक्त पेशंट आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट दिली आणि सोडून दिलं, किंवा एक चिठ्ठी हातात दिली की हे खावा हे खाऊ नका, असं न करता प्रत्येक पेशंटच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली त्यांना लाईफस्टाईल कशी मेंटेन करायला पाहिजे त्या बाबतीत अवेअरनेस खूप दिला जातो. आणि या बदलानंतर रुग्णाच्या हृदयाच्या स्वास्थ्यामध्ये पण चांगले बदल झालेला दिसतो. आजकाल व्यसनांमध्ये फक्त सिगरेट, तंबाखू, दारू एवढंच नसून मोबाईलचं व्यसन, टीव्हीचं व्यसन, या व्यसनांवरती सुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. सो डिजिटल आणि सोशल मीडियाचं इतकं ॲडिक्शन आता एस्पेशली लहान वयामध्ये होत चाललं आहे. सो अशा व्यसनांना सुद्धा डिसिप्लिन लावणं फार गरजेचं आहे. त्याबद्दल सुद्धा या प्रोग्राममध्ये माहिती दिली जाते. कारण ओबेसिटी आली, वजन नियंत्रण ठेवणं पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी डायटरी फूड हॅबिट्स काय चेंज करायच्या तेही सांगितलं. सर, आपण गेल्या 10 वर्षांपासून पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरशी असोसिएट आहात, तर या उपचारांचा कोणकोणत्या रुग्णांना फायदा झालाय, काय सांगाल याबाबत? जसं अँजिओप्लास्टी किंवा बायपास नंतर 100% लोकांना बेनिफिट नाही मिळत, तसंच अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्सनी सुद्धा प्रत्येक पेशंटला फायदा होईलच असं नाही. म्हणून कुठल्या पेशंटना एक्झॅक्टली याचा फायदा होऊ शकतो याचं सिलेक्शन करणं फार गरजेचं आहे. सो पूर्वी जे काही रिसर्च झाले त्यामध्ये डायबेटिक पेशंट्सना अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटचा जास्ती फायदा होताना दिसतो. तसंच एखाद्याची रक्तवाहिनी खूप बारीक असेल किंवा खूप जास्ती कॅल्सिफाईड असेल, जिकडे शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टी करणं अवघड किंवा शक्य नसेल, सो अशा पेशंट्समध्ये सुद्धा अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्सचा बऱ्यापैकी फायदा होतो. आणि मॅडम, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की हे जे काही पर्यायी उपचार तुम्ही सांगितलेत, तर हृदयरोग व्यतिरिक्त हे कुठल्या व्याधींवर उपयुक्त आहेत हे ट्रीटमेंट? मुळातच हृदयरोग हा मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये येणारा हा आजार आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे चयापचयाची क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे जे काही फ्री रॅडिकल शरीरात तयार होतात की जे संडास वाटे, लघवी वाटे किंवा घामा वाटे शरीराच्या बाहेर टाकून देणं गरजेचं असतं. आणि एक्झॅक्टली ही जेव्हा क्रिया होत नाही तेव्हा हे आजार घडतात. पण मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये सगळ्यात गोष्ट पहिली असते ती म्हणजे तुमचं BP वाढणं किंवा डायबिटीज होणं. आणि सायमल्टेनियसली काही वेळा म्हणजे हे उपचार जसं ब्रेन स्ट्रोक होतो पेशंटला, जसं मेंदूचा अटॅक म्हणतो, पण तिथेही अडथळा हाच एक कारणीभूत घटक असतो. आणि त्याची पण कारणमीमांसा बघितली तर हीच असते की ज्याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो. आणि पर्यायी स्ट्रोकमुळे होणारं पॅरालिसिस असेल किंवा सध्या ऑटोइम्युन कंडिशन्स आजकाल खूप डेव्हलप व्हायला लागलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये काही संधिवातासारखे काही आजार असतील किंवा ज्याच्यामध्ये आपण फायब्रोमायल्जिया म्हणतो की कारण नसताना सतत अंगदुखी राहते, किंवा ज्याला आपण म्हणतो की एजिंग वाढलेलं आहे. तर अगदी तरुण वयामध्ये सुद्धा पेशंट सांगतात की डॉक्टर आजकाल विसरभोळेपणा वाढलाय, थकवा खूप येतो, ज्याला क्रोनिक फटिक सिंड्रोम असं आम्ही म्हणतो. तर क्रोनिक फटिक सिंड्रोम असेल किंवा सेक्शुअल कॅपॅसिटी कमी आली, इरेक्टाईल डिस्फंक्शनचे बरेचसे काही पेशंट्स असतात, या सगळ्यांच्या मध्ये किंवा अर्ली सांधे आखडून जातात, सकाळी सांधे सरळ होत नाहीत. तर या सगळ्या अशा काही कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे होणारे जे आजार आहेत त्याच्यावर ह्या ज्या ECP, ESMR किंवा एस्पेशली ACT म्हणून जे ट्रीटमेंट आहे किंवा HBOT, हायपरबॅरिक ऑक्सिजन चेंबर जे आहे, तर ह्या ट्रीटमेंट्स खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होताना दिसतो. म्हणजे हृदयविकारावरील पर्यायी उपचार, आरोग्यविषयक
खूप डिटेलमध्ये तुम्ही माहिती दिली. ही माहिती आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना खूप महत्त्वपूर्ण आणि फायद्याची ठरेल. तुमचे मनापासून आभार. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती दिली यासाठी. थँक्यू सो मच.